आज फॉर्म भरने की आखिरी दिन है और लोग बड़ी संख्या में बूथ पर पहुंच रहे हैं अपने फॉर्म भरने के लिए। मेरे साथ में बातचीत करने के लिए सर क्या कहेंगे, जिस तरह से टिकट मिला है और तैयारियां चल रही हैं, आज फॉर्म भरा है मैडम ने, क्या कहेंगे? एक तर सर्वप्रथम म्हणजे एवढ्या वर्षानंतर निवडणूक होते आहे आणि ही निवडणूक होणं अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण प्रशासनावर कोणाचा अंकुश नव्हता, सर्व सावळा गोंधळ आणि भ्रष्टाचार चालू होता। आता खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर प्रशासन चांगलं चालेल आणि लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही मैदान तर मारूच, पण लोकांना सुद्धा आता योग्य पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न करू। हा निवडणूक किती महत्त्वाची आहे, काय सांगाल? 8 वर्षानंतर निवडणूक आता लागणार आहे। निवडणूक महत्त्वाचीच आहेत ना, कारण 2017 ते 2022 हा काळ पाहता आपण बघितलं असेल, केवळ 3-3.5 वर्षच त्यावेळच्या लोकप्रतिनिधींना काम करायला मिळाला। नंतरचा काळ हा कोविडचा होता, पण कोविडमध्ये सुद्धा संकट ही संधी मानून उद्धव साहेबांच्या आदेशाने संपूर्ण मुंबई, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये नावलौकिक होईल असं काम उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी केलेलं आहे। ही निवडणूक होणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि मी तर म्हणेन की सर्वांना शुभेच्छा। आणि शिवसेना वर्सेस शिवसेना असा लढा दिसतोय। ही बोगस आहे ना, ही शिवसेना होऊच शकत नाही। हे सर्व आता मला त्यावर नंतर मी कालांतराने बोलेनच, परंतु ही शिवसेना नाही, मूळ शिवसेना आम्ही आहोत। जे बाळासाहेबांचा विचार वगैरे हे जे म्हणतात ना, हे सर्व मिंदे जे आहेत यांची आता हालत तिथे भाजपने करून ठेवलेली आहे। बघा तुम्ही इतिहास जर पाहिलात तर संपूर्ण मुंबईमध्ये शिवसेनेच्या जागा किती असायच्या आणि भाजपच्या किती असायच्या। आज भाजप किती जागा लढवते आणि ही जी मिंद्यांची जी संघटना आहे ती किती जागा लढवते, त्याच्यामुळे हे संपूर्ण थोतांड आहे त्यांचं। आता हा ठिकाणी जर बघितला तर काही मिनिटापूर्वीच आशिष सलारजी येऊन आणि विजिट केलेला आहे, त्याच्याबद्दल काय मी काय सांगू शकतो, कारण मी आता अर्ज द्यायला आतमध्ये गेलो होतो। तो पण आतमध्ये गेले होते? नाही, ते आत म्हणजे एक कोणतरी आला कार्यकर्ता आणि त्यांनी सांगितलं 20-30 लोक घेऊन ये, कसे काय आतमध्ये येऊ शकतात असं त्या मॅडमना तक्रार। ठीक आहे, येऊ दे। आणि मॅडमचे पण अनुभव आहे, ते पण नगरसेवक होती, त्याही काय सांगाल आपण आज या ठिकाणी अर्ज भरला? असंही पाहता हे फार अगोदर होणं अपेक्षित होतं, गरज होती, परंतु देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला लागेल सरकारला। तर हां, तेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने, सरकारला नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने हे सगळं होतं आहे। नाही तर यांचं जर बस चाललं असतं त्यांनी आणखीन मुंबईला पूर्ण कंगाल करूनच मुंबई त्यांनी हे केलं असतं। तर असं सगळ्यांना शुभेच्छा। मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत फॉर्म भरायला आणि तुम्ही बघू शकता की हे वाटा प्रमोद शिंदे जी आहेत आणि वाटा गटाचे त्यांनी आपला फॉर्म दाखल केलेला आहे। कारण सफिक्स आनंद पांडे, रिअल खबर, मुंबई।